नमस्कार, मी यामिनी महामुणकर. हॅलो 24 तास मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. प्रेक्षक हो, ग्रॅज्युएशन सोबत किंवा ग्रॅज्युएशन नंतर कोणतं शिक्षण घ्यावं जेणेकरून तुम्हालाही लाखोंची जॉब मिळतील, लाखोंचा पगार असणारी जॉब मिळतील, असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर आजचा कार्यक्रम हा पूर्ण पहा. कारण आज आपण बीकॉम बीबीए साठी लाखोंचे जॉब व लाखोंची ग्रोथ देणारे गोल्डन करिअर या विषयावर शिक्षण तज्ञ निलय मेहता यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत. सर आपल्या स्टुडिओ मध्ये आलेले आहेत. सर आपलं मनापासून स्वागत आहे झी 24 तास मध्ये. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. प्रेक्षकांनो, मी तुम्हाला डॉक्टरांची अगदी थोडक्यात ओळख करून देते आहे. बीकॉम बीबीए नंतर पण लाखोंचे जॉब मिळू शकतात आणि पुढे चांगली ग्रोथ होऊ शकते हे निलया एज्युकेशन ग्रुपने दाखवून दिले. 10,000हून अधिक विद्यार्थ्यांना प्लेसमेंट आणि पुढे लाखोंची ग्रोथ देण्यासाठी नुकतंच निलय सरांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिक पण मिळाले. फक्त 6 महिने ते 1 वर्षाच्या कोर्सने देखील निलया एज्युकेशनचे विद्यार्थी हे भारतातच नव्हे तर परदेशातील कंपन्यांमध्ये देखील यशस्वी झालेले आहेत. तर चला आज निलया एज्युकेशन ग्रुप पुणेचे फाउंडर सीए व शिक्षण तज्ञ निलय मेहता यांच्याकडून जाणून घेऊयात बीकॉम बीबीए किंवा इतर ग्रॅज्युएशन सोबत किंवा ग्रॅज्युएशन नंतर कोणतं शिक्षण घ्यावं जेणेकरून तुम्हालाही लाखोंचे जॉब मिळतील आणि पुढे लाखोंची ग्रोथ होऊन आयुष्य पण सेटल होणार आहे. तर विषयाला सुरुवात करूया. खूप इंटरेस्टिंग विषय आहे सर. विषयाशी निगडीतच माझा पहिला प्रश्न आहे की ग्रॅज्युएशन नंतर विद्यार्थ्यांना चांगला जॉब मिळण्यासाठी, चांगली ग्रोथ मिळण्यासाठी, त्यांचं करिअर अगदी उत्तम होण्यासाठी कोणते करिअर ऑप्शन्स निलयाच्या माध्यमातून तुम्ही उपलब्ध केलेले आहेत? मुलांचं आयुष्य सेटल व्हावं, भरपूर छान पगार आणि छान ग्रोथ व्हावी ह्याच्यासाठी निलया प्रत्येकाला 3 कोर्सेस देत आहे. त्यातला पहिला कोर्स CAFM, कॉर्पोरेट अकाउंट्स अँड फायनान्स मॅनेजर. थोडक्यात 1 वर्षात फायनान्स मॅनेजर करणारा हा कोर्स MBA पेक्षा फास्टर, बेटर आणि अफोर्डेबल म्हणून ओळखला जातो. ह्याच्यात फायनान्सला लागणारे सगळे सॉफ्टवेअर बरोबर अकाउंट टॅक्स तर आलंच सगळं शिकवणं बेसिक पासून. तर फायनान्समध्ये पुढे जाऊन बँकिंग, इन्शुरन्स सेक्टर, इन्व्हेस्टमेंट बँकिंग, मोठ्या मोठ्या MNC कंपनी ह्याच्यामध्ये जॉब लागण्यासाठी हे एकदम थरो आणि 1200+ तासांचं इनडेप्थ सेक्शन आहे असा हा CAFM. दुसरा कोर्स CAM, अकाउंट्स मॅनेजर. फक्त 8 महिन्यात हा कोर्स झटपट जॉब आणि झटपट ग्रोथ देणारा कोर्स. अगदी अल्प फी मध्ये हा मुलांचं आयुष्य सेटल करतो आणि हजारो मुलं ह्या कोर्समधून आजपर्यंत स्वतःचं करिअर खूप छान पद्धतीने करतायत. हा अकाउंट्स मॅनेजरचा कोर्स CAM. आणि तिसरा कोर्स CHRM, 6 महिन्यात HR मॅनेजमेंट शिकवणारा आणि जॉब देणारा हा CHRM HR मॅनेजमेंटचा कोर्स. आणि ह्या तिन्ही कोर्सची खासियत म्हणजे याच्यामध्ये 100% इंडस्ट्रीला लागणारं प्रॅक्टिकल स्किल शिकवलं जातं आणि प्रत्येकाला 100% जॉब गॅरंटी स्टॅम्प पेपरवर दिली जाते. आणि 2008 पासून आम्ही 10,000च्या वर मुलांना याच्यामध्ये जॉब दिलेले आहेत. सो असं गॅरंटीड जॉब, भरपूर ग्रोथ, 5-5 लाखापर्यंत सॅलरी, 20-20 लाखापर्यंत ग्रोथ देणारे असे हे तिन्ही कोर्सेस निलयामध्ये घेतले जातात. बरं सर, निलयाचे हे जे जॉब गॅरंटी कोर्सेस आहेत ते नेमके कोणासाठी आहेत आणि त्यांचा फायदा काय होतो? अच्छा, तर हे कोर्सेस जे आहेत CAFM, CAM आणि CHRM, हे तिन्ही कोर्सेस बीकॉम करणारा असू, BBA करणारा असू किंवा इतर ग्रॅज्युएट्स असू, याच्या सोबतच MBA झालेले, BSc, BE झालेले मुलं हे पण ह्या कोर्सेसला येतात. काही हाऊसवाईफ येतात ज्यांना पुन्हा करिअर चालू करायचंय लग्नानंतर. काही जॉब मधली लोक येतात ज्यांना जॉब मध्ये ग्रोथ अडकली आणि जॉब करत करत शिकायचंय. तर थोडक्यात सर्व प्रकारचे ग्रॅज्युएट्स, अंडर ग्रॅज्युएट्स, पोस्ट ग्रॅज्युएट ह्या सर्वांसाठी हे तिन्ही कोर्सेस आहेत. आणि याचे फायदे काय होतात? तर याचे फायदे, सगळ्यात मोठा पहिला फायदा, त्या मुलाला स्मार्ट बनवलं जातं हो. त्याचं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करणं, त्याची पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह करणं, कॉन्फिडन्स बिल्ड करणं त्याच्यामध्ये, म्हणजे त्याचा एकदम लुक, त्याचं इम्प्रेशन बदलून जातं. पहिली गोष्ट होते, तो मुलगा स्मार्ट होतो. मग आयुष्यात तो कुठंच कमी पडत नाही. जॉबमध्ये जाऊ देत, बिझनेसमध्ये जाऊ देत, कुठंच कमी पडणार नाही. हे स्किल्स घडवले जातात. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल स्किल्स, इंडस्ट्रीला रिक्वायर्ड स्किल्स सगळे दिले जातात आणि त्याला जगासाठी तयार केलं जातं. आणि ह्या 2 गोष्टी दिल्यामुळं तिसरी गोष्ट होतीये,
5-5 लाखापर्यंत स्टार्टिंग सॅलरी मिळते. म्हणजे कित्येक मुलं आहेत, 10,000 प्लस मुलांना आतापर्यंत अशा सॅलरी दिलेल्या आहेत. अगदी 3 लाख, 4 लाख, 5 लाख अशा सॅलरी मिळतात. म्हणजे काही उदाहरणं तुम्हाला सांगायची तर आत्ताच निलेश मानवटकर म्हणून आहे, बीडीओ सारख्या कंपनीत लागला, 4 लाखाला सुरुवात झाली. माझ्या मते संदीप म्हणून एक होता, इन्फोसिस मध्ये 5.10 लाखाची सुरुवात झाली. साहिल कांबळे आहे, वोडाफोन मध्ये 3.63 लाखाला त्याची सुरुवात झाली आहे. म्हणजे स्टार्टिंग सॅलरी 5 लाखापर्यंत देतो वेगवेगळ्या रेंज मध्ये. ही अशी तिसरा फायदा. चौथा फायदा, मुलांची ग्रोथ 10, 15, 20 लाखापर्यंत होतीये. काही काही मुलं तर रेअर आहेत पण 40-50 लाखालाही पोहोचली ती. म्हणजे एवढी ग्रोथ होते. आणि पाचवा फायदा म्हणजे ही सगळी मुलं आदर्श आयुष्य जगू शकतात. म्हणजे फक्त करिअरच नाही तर त्याच्याबरोबर एक छान आयुष्य जगणं, गॅदरिंग्स आहेत, स्पोर्ट्स आहे, कल्चरल इव्हेंट्स आहेत, ट्रेकिंग आहे, या सगळ्यातून आयुष्य जगणं आणि सेक्रेड लेसन मधून चारित्र्य शिस्त शिकवणं. थोडक्यात हे कोर्सेस करिअर भी और लाईफ भी दोन्ही गोष्टी घडवतात. एकंदरीत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या कोर्सेसच्या माध्यमातून आणि निलया ग्रॅज्युएशनच्या माध्यमातून होतोय. सर, 100% जे रेग्युलर विद्यार्थी आहेत त्यांना जॉब आणि ग्रोथ मिळावी यासाठी निलया एज्युकेशन नेमकं काय करतं? हे बघा, पहिली गोष्ट तर मुलांना कंपल्शन असतं की बाबा तुम्ही 90% हजेरी दिली पाहिजे आणि 90% दिलेले प्रोजेक्ट कंप्लीट केले पाहिजे, तर 100% जॉब मिळणार. जॉब मिळतो म्हणजे गोष्ट कशी आहे, तुम्हाला आधी मुलांना तयार करावं लागतं. मग पहिली स्टेज आम्ही घेतो, त्या आलेल्या मुलांना सुरुवातीलाच कम्युनिकेशन शिकवायला सुरुवात करतो. त्यांची पर्सनॅलिटी बदलतो, ब्लेझर घालणं, हेअरस्टाईल शिकवणं, गरज पडली तर त्याचे कंपल्शन करणं प्रॉपर शेविंग मध्ये येण्यासाठी. आणि मग एकदा पहिल्या स्टेजला पर्सनॅलिटी कम्युनिकेशन इम्प्रूव्ह झालं की ऑटोमॅटिकली ना कॉन्फिडन्स बिल्ड व्हायला लागतो. स्वतःबद्दल छान वाटायला लागतं, वाव मी किती छान दिसतोय हे फिलिंग यायला लागतं आणि तो कॉन्फिडन्स बिल्ड होतो. हा कॉन्फिडन्स बिल्ड होता होता साइड बाय साइड प्रॅक्टिकल स्किल्स भरपूर प्रमाणात, इंडस्ट्रीला लागणारं अकाउंट्स असो, फायनान्स असो, HR असो, सगळं नॉलेज, लेटेस्ट कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, 200 कॉम्प्युटर्स आहेत हे सगळं शिकवायला. लेटेस्ट कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी मध्ये मास्टरी केली जाते. जी मुलं वीक आहेत त्यांना रिपीटिंग रिव्हिजन घेणं, त्यांच्यासाठी एक्स्ट्रा बॅचेस फ्री ऑफ चार्ज घेणं, या सगळ्यातून इन्शुअर करतो की ती मुलं सामर्थ्य त्यांच्यामध्ये स्किल्स आलं पाहिजे. आणि हे झाल्यावर शेवटच्या टप्प्यात आम्ही इंटरव्ह्यूचा भरपूर सराव करून घेतो. या 3 बरोबर ना सगळ्यात महत्वाची अजून एक गोष्ट पडते. निलयाचे प्रिमाइसेस 8 मजली 40,000 स्क्वेअर फीटचे आहेत. तिथे छोट्या गार्डन, सेमिनार हॉल, 200 कॉम्प्युटरच्या लॅब, गप्पा मारायला वेगवेगळे सेंटर, स्वतःचे स्किल्स प्रदर्शित करायला स्टेज तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. खरी डेव्हलपमेंट ना ह्या शिक्षणाबरोबर ह्या वातावरणात होते. तर ह्या सगळ्याच्या कॉम्बिनेशनमुळे प्रत्येक मुलाला जॉब मिळतो आणि हे 2008 पासून सिद्ध झालेलं आहे. आणि त्याच्यासाठी फडणवीस साहेबांकडून अवॉर्ड पण मिळालेले आहेत. ही पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट गरजेची असते ग्रोथ. नुसतंच जॉब मिळून नाही चालत, पुढे ग्रोथ झाली पाहिजे. तर त्याला पहिला फायदा होतो जे इनडेप्थ स्किल देतो ना आम्ही, म्हणजे 3 महिन्यात जॉब देऊ, 6 महिन्यात जॉब देऊ असले काही प्रकार न करता प्रॉपर 1200 तासांचा CAFM, 600-700 तासांचा CAM, भरपूर प्रॅक्टिस, वेळ लागू देत पण एवढी ताकद निर्माण करा की उद्या ग्रोथ खूप छान होईल. ताकद यावी पंखांमध्ये जेणेकरून तो भरारी घेऊ शकला पाहिजे यशाच्या गगनामध्ये. तर ही वेळ दिली जाते पहिल्यांदा. आणि मग मॅनेजमेंट ट्रेनिंग आलं, ग्रोथच्या ट्रिक्स आल्या, ऍटिट्यूड शेपिंग आलं, कल्चर घडवणं आलं, चारित्र्य घडवणं आलं. याच्यामुळं मुलांच्या ग्रोथ खूप छान होत आहेत. म्हणजे धीरज फुलफुगार सारखा मुलगा आहे की जो आज पोलंडला असतो, कदाचित 60-70 लाखाच्या पुढे सॅलरी आहे. तेजस जोशी 2 वर्षापूर्वी जवळजवळ 22 लाखाचं त्याला पॅकेज चालू होतं. प्रकाश बेलीकर आहे दौंडचा की 1.5-2 वर्षापूर्वी जेव्हा भेट झाली होती त्याची, तेव्हा 10.5 लाखाचं पॅकेज त्याला होतं. म्हणजे आता 13-14 ला कुठेतरी पोहोचला असतील. असे शेकडो विद्यार्थी आहेत. सतीश बेलगमवार 20 लाखाच्या आसपास पोहोचलेला आहे. ज्ञानेश्वर थोरात आहे, लीना तोतले मॅडम आहेत. कित्येक जणांच्या ग्रोथ 10, 20 लाख, 30 लाख, 40 लाखापर्यंतही झालेल्या आहेत. अगदी रिसेंटची उदाहरणं घेतली तर माझ्या मते ना माझ्याकडे प्रणिता गुगळे आहेत की ज्या 13 लाखाला पोहोचल्यात. स्वराज भास्कर म्हणून आहे की विप्रोमध्ये जॉईन झाला होता,
2 वर्षात 7 लाखाच्या पॅकेजला पोहोचलाय. सुमित जैन आहे 1 वर्षात 6 लाखाच्या पॅकेजला पोहोचलाय. तर ह्या ग्रोथ होण्यामागं निलया इनडेप्थ शिक्षण देतं आणि सराव करून घेतं, याचं सामर्थ्य आहे. खरंय सर. आणि मी आता तुमच्या बोलण्यातनं ऐकलं की फक्त शैक्षणिक विकास नाही तर एक चांगला माणूस म्हणून कसं जगायचं याचं शिक्षण देखील तुम्ही त्यांना बरोबर. देताय. सर मला एक सिक्रेट तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की निलयाने आतापर्यंत जसं तुम्ही म्हणाले 10,000 विद्यार्थ्यांना घडवलेलं आहे, त्यांना चांगली ग्रोथ दिलेली आहे, त्यांना चांगला जॉब दिलेला आहे. ते एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी निलयामध्येच येण्याचं काय सिक्रेट आहे? हे बघा, खरं सांगायचं तर पहिली बाजू कॉमर्स मध्ये कुठला कोर्स आहे असा की जो मुलांना स्मार्ट बनवतोय, प्रॅक्टिकल स्किल्स देतोय आणि 100% जॉब गॅरंटी देतोय. ना एमकॉम मध्ये हे शक्य होतंय, ना डीटीएल मध्ये हे शक्य होतंय, ना मीडियम रेंजच्या एमबीए मध्ये. काही मोठे एमबीए आहेत की जे प्रॅक्टिकल स्किल्स देत आहेत, मोठे मोठे जॉब देत आहेत, नक्की आहेत हाय लेवलचे एमबीए. पण फी किती आहेत त्यांच्या? 15 लाख, 20 लाख, 25 लाख. अहो, हेच काम निलया अगदी 10% फी मध्ये करते. त्या 15-20 लाखाच्या 10% फीज मध्ये त्याच लेवलचं स्मार्ट घडवतोय, जॉब देतोय, भरपूर अभ्यास करून स्किल्स पासून सगळं तयार करून देतोय. मग का नाही मुलं येणार? ही पहिली बाजू. आणि दुसरी बाजू, मुलांना इथं आल्यावर कळतं की अरे हे खूपच आदर्श आहे. हे काळजी घेत आहेत आपल्या आयुष्याची, पण लग्न कसं करावं, कशा पद्धतीने डिसिजन मेकिंग असावेत, इमोशन शांत, अँगर कंट्रोल कसा करावा, ह्या सगळ्या बाबतीत आम्ही गायडन्स देतो. टीचर आपुलकीनं शिकवतात, जी मुलं अभ्यास करत नाहीत त्यांचं काउन्सिलिंग घेतात. बॅचेस झाल्यानंतर पण आज कुठलीही प्रॅक्टिकल संस्था किंवा जी व्यापारीकरण झालंय बऱ्याच ठिकाणी एज्युकेशनचं, 1 तास पण एक्स्ट्रा बसून देत नाहीत. आम्ही 4-4 तास मुलांना बसवायला कंपल्सरी करतो आणि कसलीही ऍडिशनल फी न घेता त्यांना एक्स्ट्रा लेक्चर्स प्रोव्हाइड केले जातात, बुस्टर बॅचेस प्रोव्हाइड केल्या जातात, रिव्हिजन्स प्रोव्हाइड केल्या जातात. हे सगळं मुलं बघतात, त्याच्यामुळे त्यांचा एक प्रेम आहे, त्यांना आपुलकी वाटते, त्यांना विश्वास येतो. आणि महत्वाचं 2008 पासून आम्ही हा विश्वास पण साध्य करून दाखवलाय. एक केस नाहीये की ज्यानं 90% हजेरी दिली आणि त्याला जॉब नाही मिळालाय. नॉट अ सिंगल केस. ह्याच्यामुळे काय होतंय माहितीये का, आता फुलफगर फॅमिली, मी धीरज म्हटलं, त्याच्या फॅमिलीतून 8-10 लोक आली आतापर्यंत. स्वतःच्याच फॅमिलीत कधी पाठवतो माणूस ज्यावेळी त्याला पूर्ण खात्री पटली आहे. सुपेकर म्हणून बारामतीची एक फॅमिली आहे, 11 जण आली त्याच्या एकाच्या फॅमिलीमधून, चुलत बहीण भाऊ, असे शेकडो विद्यार्थी आहेत ज्यांनी स्वतःच्या सख्ख्या बहिणीला आणलंय, बायकोला आणलंय लग्न झाल्यानंतर. हा एकाच गोष्टीचं प्रतीक आहे, निलयाचा विश्वास. खरंय सर. आणि रिझल्ट बघायला मिळाले का आपोआपच सगळेजण विचारतात कुठे शिकलात, कुठे जॉब मिळाला, याचं श्रेय कोणाला जाते? आणि ऑफकोर्स हे श्रेय तुम्हालाच जाते, निलय सरांना जाते. सर, निलया एज्युकेशनचे सगळं कार्य ऐकून मी तर थक्क झालेले आहेत. आपल्या प्रेक्षकांच्या मनात काही प्रश्न आहेत, तर मला प्रेक्षकांनी काही प्रश्न विचारलेले आहेत ते मी तुम्हाला विचारते. की सोलापूर जिल्ह्यातून मनीषा रोडगे यांचा प्रश्न आहे की मी निलयाबद्दल खूप छान ऐकलंय, आमच्या येथील 2 मुली आणि एका मुलाला निलयातून जॉब पण मिळाल्या, पण मला फी भरण्याची अडचण आहे आणि मला भीती पण वाटते, तर मी काय करू? मनीषा, पहिला प्रश्न होता फी बाबत. तर एक गोष्ट लक्षात घ्या, जी क्वालिटी निलया देते ना, त्या सेम क्वालिटीचे एमबीए आज 15, 20, 25 लाखाला आहेत, ज्याच्या फक्त आणि फक्त 10% फीज मध्ये तुमचं एज्युकेशन पूर्ण होणार आहे. दुसरी गोष्ट, एज्युकेशन ही आयुष्यातली सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट असते. 1 वर्ष पैसे गुंतवले की आयुष्यभर त्याच्यावरती आपण कमाई करतो. आणि निलया असं आहे की 1 वर्षात जेवढे पैसे गुंतवता ना, पुढच्या वर्षात त्याच्यापेक्षा जास्त सॅलरी तुम्हाला मिळतीये आणि ते पैसे लगेच वसूल होणार आहेत. आणि तरीही जर फीची अडचण असेल तर आम्ही भरपूर मुलांना इन्स्टॉलमेंट करून देतो की ठीक आहे बाबा, एकदम पैसे नका भरू, महिन्याला पैसे भरा आणि पार्टमध्ये पैसे भरत जा, आणि तशाही पद्धतीनं सपोर्ट करतो. तर तुम्ही काळजी करू नका, एंट्रन्स टेस्ट द्या, पास झाला तर आम्ही तुम्हाला फी साठी वेगवेगळे पर्याय देऊन सपोर्ट करायला नक्की असू. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही भीतीबाबत बोललात, तर एकदा निलयाला व्हिजिट दिली ना की तुम्हाला कॉन्फिडन्स येतो सगळ्याच बाबतीत की इथं जॉब पण मला 100% मिळणार. 2008 पासूनच हे हेरिटेज आहे. दुसरा कॉन्फिडन्स येतो की इतके शिक्षक छान आहेत की मी नक्की शिकू शकणार, मी स्वतःला तयार करणार. आणि बरोबर तिसरा कॉन्फिडन्स हाही येतो की वातावरण एवढं छान आहे, सेक्युरिटी छान आहे, इथले संस्कार छान आहेत, त्याच्यामुळे आयुष्यही छान होणार आहे. नक्कीच सर, आम्हाला निलया एज्युकेशन बाबत आणखी माहिती जाणून घ्यायची आहे, पण प्रेक्षकांनो, वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.
ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण डॉक्टर सर निलय मेहता आहेत आपल्यासोबत. आपण त्यांच्याशी चर्चा करतोय. सर पुन्हा एकदा स्वागत आहे. सर निलयाविषयी माहिती जाणून घ्यायची आहे. निलय एज्युकेशन कशा पद्धतीने कार्य करते संपूर्ण माहिती जाणून घ्यायचं आहे. पण आपल्या प्रेक्षकांचा देखील एक प्रश्न आलेला आहे. पुण्याच्या कोथरूडमधून शिल्पा जोशी यांचा प्रश्न आहे. सर मला चांगला जॉब पाहिजे. मी निलयाचे कोर्सेस करावी की DTL MCOM किंवा MBA करावं? काय सांगा? अच्छा शिल्पा, हवंय काय आपल्याला? चांगला जॉब आणि अजून एक गोष्ट म्हणजे चांगली ग्रोथ. नुसतं जॉब मिळून नाही चालणार. आणि ह्या दोन्हीसाठी काय लागतं माहितीये? स्मार्टनेस पाहिजे, कम्युनिकेशन पर्सनॅलिटी आणि स्किल्स असले पाहिजेत. प्रॅक्टिकली जॉबमध्ये लागणारे सर्व स्किल्स. आता मला विचारण्यापेक्षा तुम्हीच अभ्यास करा की DTL MCOM मध्ये पहिली गोष्ट हे स्किल्स मिळतात का? कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीवरती आपल्याला मास्टर्स करतात का? हे तिथं झालेली कमीत कमी 70% मुलं तर कम्युनिकेशन मध्ये इम्प्रूव्ह झाली आहेत का? आणि तुम्हाला या सगळ्याचं उत्तर मिळेल नाही, होत नाहीये तिथं क्रिएट. जॉबची गॅरंटी कुणी देतंय का? कुणीच देत नाही. जिथं निलया लेखी देतंय आणि 2008 पासून प्रूव्ह केलंय निलयानी. हा अभ्यास तुम्हीच करा आणि तुम्हालाच उत्तर मिळेल की मी कोर्स निलयामध्येच केला पाहिजे. पुढे तुम्ही MBA पण विचारलं. MBA ला 2 वर्ष लागतात आणि जो 15-20 लाखाचा MBA क्वालिटी देतोय तो CFM तुम्हाला 1 वर्षात देऊन लगेच जॉबला लावतोय. CFM हा MBA पेक्षा फास्टर, बेटर आणि अफोर्डेबल आहे. आपण एकदा व्हिजिट टाकलीत ना निलयाला की तुमच्या सगळ्या शंका दूर होऊन तुम्हीच सांगाल की मी इथेच ऍडमिशन घेणार आणि माझ्या पुढच्या मित्रांना पण इथेच आणणार. मला प्रेक्षकांना सांगायचं आहे सर, तुमच्या मनात आणखीन काही शंका असतील तर निलयाला नक्की भेट द्या. सर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्की तुम्हाला देतील. सर निलया एज्युकेशन मध्ये अनेक कोर्सेस आहेत. त्यामध्ये CAFM व CAM देखील कोर्स आहे. तर त्याच्या बॅचेस कधीपासून सुरू होणार आहेत आणि त्याच्या ऍडमिशन कधी घ्यायच्या? CFM आणि CAM बॅचेस आता जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये चालू होत आहेत. जर जी मुलं पुण्याच्या अराउंड आहेत ना, 25-30 किलोमीटर, पिंपरी चिंचवड मेट्रो पासून निलया अगदी 2 मिनिटं चालण्यावर आहे. मंडई मेट्रो पासून किंवा हडपसर, धनकवडीतून डायरेक्टली बसेस आहेत सदाशिव पेठेत सेंटरला असल्यामुळं. तर तुमचं TY करत असताना किंवा SY करत असतानाच हे कोर्सेस करा. म्हणजे बाकी मुलं ग्रॅज्युएट होऊपर्यंत तुम्ही जॉबला पण लागलेले असाल तर ह्या जानेवारी फेब्रुवारीच्या बॅचेसला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. आणि जी बाहेरगावची मुलं आहेत त्यांच्यासाठी एप्रिल, मे, जून मध्ये बॅचेस चालू होत असतात. तुम्ही पण आता येऊन ऍडमिशन घ्या आणि एकदा काही ग्रॅज्युएशनची एक्झाम संपली की लगेच तुमचे कोर्सेस चालू होतील आणि झटपट तुम्हालाही जॉब लागून स्वतःच्या पायावर तुम्ही उभा राहाल. नक्कीच. सर आपले अनेक प्रेक्षक आज आपला एपिसोड पाहतात. लाईव्ह कार्यक्रम आहे आपला आणि अनेकांना प्रश्न पडला असेल की जॉब ग्रॅज्युएशन संपल्यानंतर जर चांगला मोठा जॉब करायचा आहे पण ते कसं करायचं, हे असं त्यांचं मोठं स्वप्न आहे, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? अच्छा, स्वप्न बघताय, स्वप्न बघितलीच पाहिजेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या स्वप्नांच्या लायक बनावं लागतं. स्वतःमध्ये त्या कॅपॅबिलिटी निर्माण कराव्या लागतात. आणि जेवढं मोठं स्वप्न बघाल ना तेवढे मोठे कष्ट आणि तेवढे मोठे स्किल्स स्वतःमध्ये निर्माण करायचं सामर्थ्य तुमच्यात असलं पाहिजे, तरच स्वप्न पूर्ण होतात. दे रे हरी खाटल्यावरी म्हणून मला काहीही मिळत नाही. तर पहिली गोष्ट करा, असं एज्युकेशन करा जिथे तुम्हाला प्रॅक्टिकल स्किल्स, कम्युनिकेशन, स्मार्टनेस हे सगळं घडणार आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट करा, निलयाला या. सदाशिव पेठेतल्या प्रिमायसेसला भेट द्या. तिथं आल्यावर तुम्हाला रिअलाइज होईल की काय सुंदर स्किल्स, काय कॉन्फिडन्सनी मुलांना क्रिएट करतायत. आणि मागचा सगळा इतिहास पण प्रत्येक मूल टीचर तुम्हाला सांगेल की कशा पद्धतीने ग्रेट होत आहे. सो पाऊल टाका. नुसतं स्वप्न पाहून गप्प बसू नकात. नुसतं घाबरून काही जण, जसं मगाशी प्रश्न विचारला होता काही लोकांनी, गप्प बसू नकात. कारण एकाच ठिकाणी बसलो, स्वतः जर झेप नाही घेतली तर यशाच्या गगनात उडी कशी मारू शकणार आपण? सो बाहेर पडा घरातून, या, व्हिजिट द्या आणि मग निलयात जर ऍडमिशन मिळू शकली तुम्हाला, कारण आम्ही एंट्रन्स घेतो, एंट्रन्स मध्ये तुम्हाला चूज करतो, ऍडमिशन जर मिळाली तर तुमचं स्वप्न पूर्ण करायला निलया पूर्ण ताकद लावेल. आणि मग तुम्ही कष्ट घेतलेत बरोबर तर तुमचं स्वप्न पूर्ण होणारच, हा माझा तुम्हाला 100% विश्वास. नक्कीच सर. सर जाता जाता काही प्रेक्षकांचे प्रश्न देखील आलेले आहेत, आपण ते घेऊयात. सीमा माटे यांचा प्रश्न आहे की मी TY BCom करतेय. माझ्या ओळखीच्या दोघांना निलयामधून छान जॉब देखील मिळालेत. मला पण त्यांच्यासारखी मोठी सॅलरी, चांगली ग्रोथ मिळायला हवी आहे. मी कोर्स कधी करायचा? सीमा, तू TY BCom करतेस, आता जानेवारी फेब्रुवारीच्या बॅचेस आहेत म्हणून मी सांगितलं थोड्याच वेळापूर्वी. तर त्या बॅचेसला जॉईन हो. बाकीचे तुझे साथी
ग्रॅज्युएशन होईपर्यंत तुझा कोर्स कम्प्लीट होऊन तू जॉबला पण लागलेली असेल. तर जानेवारी फेब्रुवारीच्या बॅचेसला ये, तुझं आयुष्य लवकरात लवकर क्रिएट व्हायला सुरुवात होईल. नक्की सर. सागर मोहिते आहेत पुण्याच्या धनकवडीमधून. त्यांचा प्रश्न आलाय की सर माझं इंग्लिश थोडं कच्चं आहे, पण मला बीकॉम मध्ये 60% आसपास मार्क मिळालेले आहेत, तर मला हा कोर्स जमेल का? सर हा खूप सगळ्यांचाच मेन रिलेटेड प्रॉब्लेम आहे इंग्लिशच्या रिलेटेड. काय तुम्ही सांगाल यावर? बघ, शेकडो मुलं येतात माझ्याकडे गावाकडून. फॉर एक्झाम्पल द्यायचं ना, तुझ्यासारखा सिमिलर दौंडचा प्रकाश बेलीकर होता. इतका छान अभ्यास केला त्यानं. नंतर त्याला बीकॉमला भले मार्क कमी होते, इतका छान अभ्यास केला, लगेच पहिल्या वर्षी त्याला जॉब लागला. दुसऱ्या वर्षात 6 लाखाची ग्रोथ झाली आणि आता 10.5-11 लाखाच्या पुढे त्याची सॅलरी पोहोचलेली आहे. त्याला पण कमी मार्क होते. फक्त काय केलं माहितीये का त्यानं कष्ट केले, स्वतःला तयार केलं, रोज अटेंडन्स द्यायचा, अभ्यास करायचा आणि टीचर्सला शंका विचारायचा. म्हणजे जर तुम्ही 90% अटेंडन्स दिलात, 90% दिलेले प्रोजेक्ट पूर्ण केलेत, आम्ही दिलेल्या गायडन्स वरती जर चाललात ना, तर तुमचे मार्क्स कमी असू देत किंवा इंग्लिशची अडचण असू देत, आम्ही इतक्या पर्सनल अटेन्शन देऊन ह्या सगळ्या गोष्टी तयार करून घेतोय. बेसिक पासून सगळं शिकवलं जाते, अगदी इंग्लिश पण. त्याच्यामुळे मराठी मीडियमची ही हजारो मुलं आयुष्यात ग्रेट झाली आहेत. तर बिनधास्त या, निलयात तुमचंही स्वप्न पूर्ण करते. नक्की सर. आज तुम्ही झी24 तास मध्ये आला आणि प्रेक्षकांना इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनाचा नक्कीच त्यांना फायदा होणार आहे. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहे. धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षक हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा झी24 तास.